गेले ते 5 मिनिटात परत आले. ते म्हटले, "गेलं का बरोबर? आणलं का म्हणे?" सगळे जण पळताय डॉक्टरच्या मागे. पण इथे तेवढ्यासाठी व्यापाराला आणि त्याला डॉक्टर बबनराव कारभारी साळे, एक समाजसेवी डॉक्टर. वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नाही, तर ती समाजसेवा आहे. नागपूर येथून आयुर्वेदामध्ये वैद्यकीय पदवी प्राप्त करून डॉक्टर बबनराव कारभारी साळे यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करण्याचा निर्धार केला. डॉक्टरांना समाजात सर्वोच्च स्थान प्राप्त असते आणि त्यांनी हे स्थान त्यांच्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे. रुग्णांची सेवा करणे हा धर्म समजून ते निशुल्क सेवा देतात. रात्री अपरात्री आवश्यकतेनुसार फोन आल्यावर डॉक्टर बबनराव कारभारी साळे रुग्णांच्या घरी जाऊन उपचार करतात. समाजातील गरजूंसाठी ही एक अनमोल सेवा आहे. रुग्णांची सेवा ही फक्त पैसा मिळवण्याकरता न करता त्यांची सेवा कशी होईल याच्याकरता मी रात्री बेरात्री डिलिव्हरीला जायचो. डिलिव्हरी बायांची डिलिव्हरी 1 किंवा 2 इंजेक्शन दिले की ती घरातल्या घरात कॉटवरच तिची डिलिव्हरी व्हायची. असे मी जवळजवळ 3000 डिलिव्हऱ्या केल्या आणि डिलिव्हरीचा चार्ज 60 ते 100 रुपये केला. तर अशा रीतीने मी ही सामाजिक सेवा केली. कोरोना काळ हा सगळ्यांसाठी कठीण होता, परंतु या कठीण काळात त्यांनी ग्रामीण भागातील अनेक महिलांना जीवनदान दिले. त्यांच्या या सेवेचा समाजावर मोठा परिणाम झाला. वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर समाजात देवमाणूस म्हणून ओळखले जातात. त्यांचे कार्य समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून रुग्णांचे दुःख दूर होते आणि त्यांना जीवनदान मिळते. माझ्या प्रॅक्टिसमध्ये गुरुवारी मी बाभुळगावला जात असे आणि बाभुळगावला मी 5 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करायचो आणि नंतर घरी यायचो. मी 5 पर्यंत प्रॅक्टिस केली आणि घरी आलो तर माझ्या शेजारी एक माळीनबाई होती आणि तिची सून गरोदर असताना तिचे दिवस भरले होते आणि तिला थोड्याशा म्हणजे वेना चालू झाल्या होत्या आणि तेवढ्यात मी आल्यानंतर त्यांनी मला तसंच पाणीसुद्धा पिऊ दिलं नाही. तुम्ही अगोदर पेशंट पहा आणि मग काय करा, पाणी तिथंच प्या घरी. मग त्यांच्या घरी गेलो, ती तपासली आणि तिला 2 इंजेक्शन दिली. ती 15 मिनिटात मोकळी झाली. परंतु तिचं ते पानमोटळी म्हणतात पोटातली गर्भाशयाची पिशवी, त्या पिशवीसह मूल बाहेर आलेलं होतं. आता ते बाहेर आलेलं मूल त्या आजीनं पाहिलं आणि तिला ते विचित्र वाटलं. मला सुद्धा न दाखवता टोकर आणली, टोकरीमध्ये राख आणली, राखेवर आणून आणि त्याला मुलाला त्या राखेत टाकलं पानमोटळी सगट आणि उचलून उकिरड्यावर दाबण्याकरता निघाली होती. परंतु ती म्हणे खंगार झालं. म्हणलं खंगार मला कसं राहतं, मला तरी कळू दे प्रॅक्टिसमध्ये. म्हणून मग तिनं ती टोकर माझ्या पुढं आणून ठेवली. माझ्या पुढं आणून ठेवल्यानंतर मी त्या मुलाची पानमोटळी ब्लेडनं कापून, पानमोटळी असते ती पानमोटळी ब्लेडनं कापली आणि आतून मुलगा ट्या करायला. तो मुलगा पुढे ग्रॅज्युएट झाला आणि तो हायस्कूलमध्ये चांगल्यातला चांगला शिक्षक बनला. तुकाराम महाराज म्हणतात, होय, मनाशी संवाद, आपुलाची वाद आपुल्यासी. या वचनातून आत्मपरीक्षण आणि समाजकार्याची महत्त्वाची शिकवण मिळते. आधुनिक काळातील या जटिल परिस्थितीत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असावी, हेच खरे समाजकार्य आहे. त्यांच्या या महान कार्यासाठी देवगिरी सहकारी बँक त्यांना वैजापूर देवगिरी भूषण पुरस्काराने सन्मानित करीत आहे.